नमस्कार. महसूल विभाग हा शासनाचा महत्त्वाचा विभाग आहे आणि महसूल विभागामार्फत महसूल सप्ताह दिनांक 1 ऑगस्ट 2025 पासून सुरू झालेला आहे आणि हा सप्ताह 7 दिवस चालणार आहे. यामध्ये प्रामुख्याने 1 ऑगस्ट रोजी महसूल विभागातील कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचारी यांचा चांगल्या कामाबाबत गुणगौरव करण्यात येणार आहे व त्यांची सेवाबाबतचे जे काही शासनाकडून येणे आहे किंवा जे लाभ आहे ते प्रामुख्याने देण्यात येणार आहे. दिनांक 2 ऑगस्ट रोजी शासकीय जागेवर सन 2011 पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ जी अतिक्रमण झालेली आहेत ती प्रकरणे तपासून आपण नियमाकुल करणार आहोत. त्याप्रमाणे 3 ऑगस्ट रोजी जो शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो शिवपाणंद रस्ते याबाबतचा माननीय महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी याबाबत शासन निर्णय आणि वेगवेगळे शासकीय यंत्रणेला आदेश दिलेले आहेत. त्यानुसार आपल्या तालुक्यामध्ये मंडळाधिकारी आणि तलाठ्यामार्फत 75 पांदन खुल्या केलेल्या आहेत आणि 300 पांदनची यादी तयार करून पैकी जवळजवळ 70 अंदाजपत्रके तयार करून बारमाही रस्ता शेतकऱ्यांना वापरता यावे यासाठी माननीय मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे प्रस्ताव सादर केलेले आहे. सदर सप्ताहांतर्गत दिनांक 4 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये प्रत्येक मंडळामध्ये साजरं करण्यात येणार आहे. त्यासाठी मंडळाधिकारी, स्थानिक तलाठी, कृषी सहाय्यक, आपले सरकार सेवा केंद्र, आधार चालक हे सर्व दिवसभर हजर राहून त्या दिवशी दिनांक 4 ऑगस्ट रोजी शिबिर यशस्वीपणे राबविणार आहे. 5 ऑगस्ट रोजी विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेले जे आपल्या तालुक्यातील लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना घरी जाऊन त्यांची डीबीटी आणि ई-केवायसी करण्यात येणार आहे. तांत्रिक अडचणीमुळे किंवा ते तालुका मुख्यालयी न येऊ शकल्यामुळे त्यांचे आज पावेतो डीबीटी झालेली नाही. तर आपल्या तालुक्यामध्ये सांगायला निश्चितच आनंद होत आहे की 9000 लाभार्थ्यापैकी आपले फक्त 13 लाभार्थी राहिलेले आहेत आणि आपण त्या 13ची डीबीटी न चुकता 100% यशस्वी दिनांक 5 ऑगस्ट रोजी ती करून घेणार आहे. 6 ऑगस्ट रोजी शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासन करण्याचा आणि अतिक्रमण मुक्त करण्याचा व जे नियमात आहे ते नियमाकुल करण्याचा आणि काही प्रकरणे सरकार जमा करण्याचा सुद्धा आपला नियोजित आहे. त्याबाबतही आपण स्थानिक पातळीवर मंडळाधिकारी, तलाठी यांना त्याबाबत निर्देश दिलेले आहेत. निसर्गाचा ऱ्हास होऊ नये यासाठी माननीय महसूल मंत्री महोदय यांनी एमसँड प्रणाली अवलंबिलेली आहे. त्याबाबत तालुक्यातील सर्व क्रशरधारक यांची आपण दिनांक 7 रोजी सभेचं आयोजन केलेलं आहे आणि शासन निर्णयाबाबत आपण त्यांना सविस्तर माहिती देणार आहे आणि एमसँड प्रणाली तालुक्यामध्ये कार्यक्षम राबविण्यासाठी प्रस्ताव तयार करून माननीय जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्या मार्फत आपण शासनाकडे पाठवणार आहोत. अशा प्रकारे आपण आंबेगाव तालुक्यामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्यानं जास्तीत जास्त लोकांचे प्रश्न निकाली निघावे यासाठी सर्व आंबेगाव वासियांना मी कळकळीचं आवाहन करतो, विनंती करतो. विभागाकडे जमीन नोंदी किंवा जमीन अभिलेखाचं महत्त्वाचं काम आहे. अगदी ब्रिटिश काळापासून आपण जमाबंदी आणि जमीन अभिलेखे तयार करत आहोत, जी की वर्षानुवर्ष हस्तलिखित अभिलेख होते. तर त्यामध्ये हस्तलिखित अभिलेखामध्ये चुका असण्याची शक्यता होती किंवा वारंवार आपल्याला सदर माहिती वारंवार वापरताना अडचणी येत होत्या. त्यामुळे शासनाच्या महत्वाकांक्षी 7/12 संगणकीकरण अभियानांतर्गत आपल्या तालुक्यामध्ये 7/12 संगणकीकरणांतर्गत मूळ हस्तलिखित 7/12चे संगणकीकरणाची कारवाई पूर्ण झालेली आहे आणि जी काही 7/12 संगणकीकरण वसुली आहे त्याचं मंडळाधिकारी आणि तलाठी यांच्याकडून जमाबंदी करून आपण 100% जमाबंदी कायम करून स्थानिक जमीन महसूल वसुली आपल्या तालुक्याने 100% वसूल केलेली आहे. त्याचबरोबर आपले 7/12 जे तालुक्यातील आहेत, फेरफार असेल, 7/12 असेल, 7/12वरच्या नोंदी आहेत, 7/12वरचा आकार आहे, 7/12वरचं क्षेत्र आहे,
हे सर्व जुळून आल्यामुळे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुका हा प्रथम तालुका आहे ज्यामध्ये डिक्लेरेशन 4 म्हणजे उद्घोषणा 4 ही पूर्ण 142 गावाची झालेली आहे। ती झाल्यामुळे आपल्या तालुक्यातील जो काही 7/12 रेकॉर्ड आहे तो परिपूर्ण असल्याची खात्री झालेली आहे आणि पूर्ण आपण 142 तालुक्यात 142 गावातील सर्व अभिलेखाचं रेकॉर्ड फायनल करून डिक्लेरेशन 4 केलेला आहे। त्यामुळे आपले अभिलेख जो आहे तो अचूक आहे याची आपली खात्री झालेली आहे आणि त्यासाठीच माननीय पालकमंत्री माननीय अजितदादा पवार आणि विभागीय आयुक्त चंद्रकांत कुंडवार सर, माननीय विभागीय जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी सर यांच्या उपस्थितीत आपल्या तालुक्याचे गुणगौरव झालेला आहे आणि त्याबाबत सर्वांचं पदाधिकारी असतील, सर्व वरिष्ठ अधिकारी असतील आणि विशेषतः माझा महसूल परिवारातील कर्मचारी यांचंही सहकार्य लाभलेलं आहे आणि त्यामुळेच हे यश आपल्याला संपादन झालेलं आहे। धन्यवाद। तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा। स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज। आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार। आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54।